या आरोप प्रत्यारोपानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। काल स्वतः मी रात्री ऐकलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की तसं अजिबात झालेलं नाही। मी म्हणूनच मगाशी बोलताना म्हणालो की अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काय गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य करतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का? त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही, त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेला आहे। मी कालच सांगितलं की हे लोक फक्त बातम्या काढून काहीतरी त्याला विरोधाभासामध्ये बातम्या पेटवत आहेत। हिरे व्यापारी गेले, महाकारखाना गेला, तो कारखाना गेला, आता पानबुडी जाणार आहे। मी कालही सांगितलं होतं की आणखीन त्याच्याबद्दलची काही पूर्ण माहिती होती ना। काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जाहीर केलं की हा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार, याला आवश्यक असलेलं जे काही पाण्यासंदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते फक्त सिंधुदुर्ग किंवा ह्या कोकण पट्ट्यात आहे, म्हणून हा प्रकल्प गुजरातला जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे। सिंधुदुर्गाचा जो पाणबुडीचा प्रोजेक्ट आहे बाहेर जातात अजिबात नाही। मगाशी मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, उपमुख्यमंत्री दोन्ही सांगितलं आणि सगळ्यांनीच सांगितलं, एकही प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही हे आम्ही खात्री सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।